बाकीचे विद्यार्थी जॉईन होईपर्यंत आपण थोडी रिव्हिजन घेऊया थोडीशी. आता मला सांगा, आपण मागच्या तासिकेला एका आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आणि रोमन संख्या चिन्ह पाहिली. आता मला सांगा, 50 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरलं होतं रे? 50 ही मी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लिहिलेलं आहे. याच्यासाठी रोमन संख्या चिन्ह सांगा. सिद्धी आणि ओम दोघं पैकी कुणीही सांगा. तनिष्क आहे. 5 नंबर किती? अरे 5 नंबर नाही, माग शिकवलेला आहे. उजळणी चालली आपली. सांगा की. एल एल बरोबर. यल बरोबर आहे. आणि 100 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरतो आपण? आ? टी. आणि 500 साठी डी. आणि 1000 साठी तुम्हाला मागच्या तासाला मी सांगितलं LCDM लक्षात ठेवायचं. 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम. LCDM. आणि 1 साठी काय सांगितलं? आय आय. आणि 5 साठी व्ही. आणि 10 साठी एक्स. एवढी तुम्हाला मी 7 रोमन चिन्ह पाठ करायला सांगितले होती. आता याच्यावरून मी तुम्हाला काही 100 पर्यंतची जरी मी सांगितली असली तर 101 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हात कसं लिहिणार सांगा बघू. बरोबर. 100 साठी मी मोठ्याच्या उजव्या बाजूला जे लिहिल ते छोटं असेल तर ते मिळवायचं. म्हणजे सी ची किंमत 100, आय ची किंमत 100 अधिक 1 101. आता मधून अजून विचारतो, 149 साठी काय वापरायचं सांगा बघू. 149 साठी 100 साठी आपण काय वापरतो? सी. हा, मग सांगा. सर CIL सर. सी आय एल. एल किती साठी असते? 50 साठी. आणि त्याच्या डाव्या बाजूला आहे म्हणजे 50 वजा 1 49. आणि 100 आणि 49 ची बेरीज 149. बरोबर आहे. आणि 200 साठी काय वापरायचं? सी. बरोबर आहे. मग 250 साठी CCL. बरोबर आहे. 300 साठी ट्रिपल सी. 400 साठी आता 500 साठी काय वापरायचं सांगा. 500 साठी बरोबर. डी 500 साठी त्याच्या डाव्या बाजूला सी म्हणजे 100. मग 500 तून 100 वाजून केलं की 400 येणार. आणि 500 साठी आपण काय वापरतो? डी. 600 साठी सांगा. डी च्या उजव्या बाजूला सी. 700 ला डी डबल सी. त्यानंतर 800 ला
900ला CM म्हणजे M 1000 आणि डाव्या बाजूला C 100 म्हणजे 1000 100 वजा केले की 900 आणि 1000 M साधारणतः बरं का तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा 1000 पर्यंतची कोणतीही संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहिता येणं गरजेचं आहे. आता आपण आपला स्वाध्याय जो 1.2 राहिलेला होता तो आपण पाहणार आहे. आता आपण वळीने घेऊया दोन्ही पण आज मी संपवणार आहे कारण गणितचा सिलेबस भरपूर आहे. आपल्याला 2 ते 3 महिन्यामध्ये सर्व सिलेबस संपून नवोदयचा सिलेबस चालू करायचे. एक 4-5 महिन्यामध्ये आपला शिष्यवृत्ती नवोदय संपला पाहिजे. हा आता काय करूया आपण कालच्यासारखं पोल घेऊ का रे? पोल घेऊ का? हा मग उत्तर कुणी तोंडी सांगायचं नाही. पर्याय क्रमांक 1 ला तुम्ही कॅपिटल ए म्हणायचं बरं का. लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतोय ह्याला कॅपिटल ए म्हणायचं, याला कॅपिटल बी म्हणायचं, याला कॅपिटल सी आणि याला कॅपिटल डी. तुम्हाला ABCD पैकी ऑप्शन निवडायचा आहे. कुणीही तोंडी उत्तर सांगू नका. वेळ किती देऊ सांगा? 30 सेकंद देऊ का 60 सेकंद देऊ? 60 सेकंद 60 सेकंद 60 सेकंद म्हटल्यानंतर काय होणार आपला सगळा सिलेबस होणार नाही. 30 सेकंदात होईल की रे. 30 सेकंदच वेळ देतो. सुरू करू. हा वेळ सुरू झाली. 30 सेकंद वेळ आहे फक्त. ABCD पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. फास्ट 10 सेकंद राहिले. 8 7 5 4 3 2 1 वेळ संपला. हा बघा फर्स्ट क्रमांक आला सिद्धी अहिरे. कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड रँकला आहे ओम आणि थर्ड रँकला आहे श्रेया जमदाडे. तिघांचेही अभिनंदन. बघा चुकीचं उत्तर आरुष, स्वरा आणि तनिष्क या तिघांनी चुकीचं उत्तर दिलेले आहेत आणि वेदांत यानं उत्तरच दिलं नव्हतं. बघा आता मी थोडं याचं स्पष्टीकरण देतो. आपल्याला विचारलेला आहे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे जास्त किंमत असणारं सर्वप्रथम. मग पर्याय 4 येतोय बघा. तुम्हाला मी सांगितलं होतं एम ची किंमत किती आहे? 1000. डी ची किंमत किती आहे? 500. सी ची किंमत आहे 100. एल ची किंमत आहे 50. एक्स ची किंमत आहे 10 आणि व्ही ची किंमत आहे 5. आहे का उतरता क्रम सांगा हा? हो सर. मग कसं काय एवढ्या विद्यार्थ्यांचं चुकलं? या ठिकाणी डी ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. समजलं सर्वांना हे? हो सर. कुणी कुणी डी केला होता? सर ओमने. हा श्रेया, ओम आणि अजून एक कोण तिघांचं फक्त बरोबर आलेलं आहे. सिद्धी. हा सिद्धी. सिद्धी, ओम आणि कोण? श्रेया. ओके. आता बघू दुसरा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवायचा.
आणि कुणी नाही. ओके, वेळ संपलेला आहे. बघा, सर सर प्रश्नच दिसत नव्हता. बाकीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नच दिसत नव्हता सर. ओम, तुला प्रश्न दिसला का रे ओम? हो सर. हा, दिसत होता. सिद्धी, तुला दिसला का प्रश्न? सर हो. हा, बर. ओम, सिद्धी, आरुष, तनिष्का आणि स्वरा 5 जणांचं अभिनंदन. आणि उत्तर न देणारे विद्यार्थी श्रेया आणि वेदांत. बघा, याचं मी स्पष्टीकरण देतो. आता व्ही ची किंमत किती रे? व्ही 5 आणि उजव्या बाजूला आय असल्यामुळे 5 अधिक 1 51. आणि व्ही ची किंमत व्ही च्या डाव्या बाजूला आहे, त्यामुळं 5 1 गेल्यानंतर 4 आणि वजनाची येते 2. आणि 2 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? डबल आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आरुष, तनिष्क आणि सिद्धी बरोबर उत्तर सोडवलेलं आहे. हॅलो, आरुष, तनिष्क आणि सिद्धी बरोबर उत्तर सोडवलेलं आहे. आता चुकलेलं आहे ओमचं. त्याच पद्धतीनं श्रेया 2 विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. आणि स्वरा बोराटे आणि वेदांत यांनी उत्तरच दिलेलं नव्हतं. आता याचं मी स्पष्टीकरण देतो. सर परत म्हणजे स्क्रीनच दिसत नव्हती. बरं, असू द्या. मागच्या वेळेस सिद्धीचा स्क्रीन दिसत होती. तुम्ही स्क्रीन शेअर केली होती, ती दिसत नव्हती. सिद्धीचं मागच्या वेळेस दिसत होतं. आता तनिष्कची स्क्रीन दिसत होती. बरं, आता तुला दिसतंय का श्रेया? नाही दिसत सर. स्क्रीन दिसत नाही तुला? नाही. बाकीच्यांना दिसतंय का रे? हो सर. बर, मी टेक्निकल प्रॉब्लेमला काही करू शकत नाही. पुस्तकामध्ये बघा. आता बघा, यम ची किंमत किती रे? अंशामध्ये यम आहे बघा. यम ची किंमत किती सांगितलं? 1000. 1000. छेदामध्ये डी आहे. डी ची किंमत किती? 500. छेदामध्ये 500 लिहितो.
आणि गुणिले सी ची किंमत किती? 100. 100. आता अंशातील शून्य छेदातील शून्याला घालवतो पहा. हे 2 शून्य या 2 शून्याला घालवलं आणि इथं 5 एके 5 आणि 5 गुणी 10. मग 2 आणि 100चा गुणाकार 200. बरोबर. 100 गुणिले 2 200. सी डबल सी. आणि 200 साठी कोणतं रोमन संख्येचे आपण वापरतो? सी डबल सी. पर्याय 4. ऑप्शन डी. सी आणि अजून एकदा सी म्हणजे 100 अधिक 100 200. म्हणजे पर्याय क्रमांक किती उत्तराचा आहे? 4. हॅलो सर, तुमची स्क्रीन दिसत नाही सर. आता दिसते का? हो सर. दिसते सर. ओके. हो सर. हॅलो सर. ओके. वेळ संपलेली आहे पहा. या प्रश्नाची 7च्या 7 जणांनी उत्तर दिलेली आहेत. आरुष, ओम, श्रेया, तनिष्क, सिद्धी आणि स्वरा 6 विद्यार्थ्यांचं बरोबर आलेलं आहे. वेदांतनं 2 नंबरचा पर्याय निवडलेला होता पहा. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे उत्तर. आता याचं मी स्पष्टीकरण देतो पहा. मला सांगा आय एक्स म्हणजे किती रे? 9. बरोबर. आणि एक्स आय म्हणजे किती? 11. आणि या दोघांची बेरीज किती? 20. मग 20 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरतात? डबल एक्स. डबल एक्स म्हणजे तुम्ही पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करायला हवा होता. बरोबर. 6 जणांनी बरोबर सोडवलं, फक्त एका विद्यार्थ्यांचं चुकलेलं होतं. ओके. सर दिसत नाही स्क्रीन सर. अरे थांबा ना, आवाज वेट करत जा. आता याला 1 मिनिट वेळ देतो, जास्त वेळ देतो थोडा.
9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, टाइम ऑन ऑफ. हा, 4 जणांची उत्तर बरोबर आले बघा. आरुष, वेदांत, तनिष्क आणि स्वरा. एकूण 7 विद्यार्थ्यांनी उत्तर दिली. पैकी ओमनं पर्याय क्रमांक 1 निवडलेला होता आणि श्रेया आणि सिद्धी पर्याय क्रमांक 3 निवडलेला होता. म्हणजे तिघांचं उत्तर चुकलं. आता मी त्याचं स्पष्टीकरण देतो पहा. आता घड्याळात 8:45 वाजलेले आहेत. मला सांगा 8:45 म्हणजे किती वाजून किती मिनिटं रे? 8:45 बरोबर. मग 10 मिनिटानंतर किती वाजणार आहेत? 8:55 बरोबर आहे. 10 मिनिटानंतर 8:55 होणार आहेत. 8:55. आता बघा घड्याळ असं आहे. इथं आपण किती लिहितो? 12. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा, आता मला सांगा 8:55 तास काटा कुठं असेल रे? 8 आणि 9 दरम्यान असेल. आणि मिनिट काटा कुठे असणार? 11वर. मिनिट काटा 11वर आहे. 11 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह वापरतात? 10 अधिक 1 10 अधिक 1 म्हणजे एक्स आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 2. बघा, 3 विद्यार्थ्यांचं हे उदाहरण चुकलेलं आहे. समजलं का सर्वांना? हो. 1 मिनिट वेळ देतो. तुमचा आवाज येत नाही. हा, ओके. तनिष्क आणि सिद्धी 2 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. आता सी पर्याय श्रेया, ओम आणि स्वरा तिघांनी लिहिलेला आहे. आणि उत्तर न देणारे विद्यार्थी आहेत वेदांत आणि आरुष. आपण चेक करूया. पोल माझ्या मोबाईल वरती आलाच नाही. तो तुम्ही क्रिएट केलेला पोल दिसलाच नाही. ABCD असं ऑप्शन आलं नव्हतं का? अण्णा म्हणजे ते आलेच नव्हते सर. आणि तिथं नेहमीप्रमाणे यायचं ना क्रिएट पोल, तर ते पण नव्हतं आलं. बर बर, काय प्रॉब्लेम रेंज असेल. आता बघा प्रश्न 6 आहे. एका प्रेक्षागृहात एका रांगेतील आसनांचे क्रमांक
आता हे जे रोमन संख्या चिन्ह आहे ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहू रे? 26 X म्हणजे 10 पुन्हा हे X म्हणजे 10 आणि Y म्हणजे 6. 26 हा 26 बरोबर. आता याचं सांगा पहिला X 10 34. आता या क्रमांकापासून या क्रमांकापर्यंत असण्याचा क्रमांक आहेत मग यांची वजाबाकी करा. 8 8 नाही उत्तर बाळांनो बघा अजून तुमच्या कसं चुकलंय तुमचं सांगतो. आता 1 ते 9 समजा 1 ते 10 पण लिहिलं का नाही तर इथं 10 येथून 10च ना आली का नाही मग आपण 10तून 1 वजा केल्यानंतर 9 येतात असणं म्हणजे जी वजाबाकी करेल त्यात पुन्हा 1 मिळवायला पाहिजे होतं. काय करायला पाहिजे होतं? 1 मिळवायला पाहिजे होतं. त्यामुळे तुमचं चुकलंय की वजाबाकी केली 8 आली मग त्या 8 मध्ये 1 मिळवल्यावर किती आलं? 9. आणि मग 9 साठी कोणतं रोमन संख्या चिन्ह आहे? X. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पाहिजे होतं 6 साठी पहा. समजलं का? ओके. आठची पट दाखवणारी संख्या कोणती? आठची 3 पट दाखवणारी संख्या. सातशे 7 विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. बघू अजून 18 सेकंद आहेत. 15 सेकंद राहिलेत. ओके टाइम ऑफ. व्हेरी गुड. बघा 7चे 7 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. श्रेया, ओम, सिद्धी, आरुष, तनिष्क, स्वरा आणि वेदांत. व्हेरी गुड. छान बघा. तरी आता इथं मुलांची चूक कुठे होती माहिती आहे का? बरेच काही मुलं हे जॉईन करतात कारण VII म्हणजे 8. VII म्हणजे 8 आणि VII म्हणजे 8. आता 8ची पट म्हणजे 8, 16, 24, 32, 40 अशा प्रकारे किंमत यावी अशा प्रकारे आपण ऑप्शन निवडायचा. मग इथं दुसऱ्यात 8 त्रिक 24 दिसतंय का नाही रे? पण मला सांगा हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे का? आहे का? नाही. त्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. तुम्ही सगळ्यांनी तिसरा पर्याय निवडला अगदी बरोबर आहे. या X ची किंमत 10 पुन्हा या X ची किंमत 10 आणि IV ची किंमत किती? 4. मग या तिघांची जर बेरीज केली 24 येते आणि मग 24 हे 8च्या पटीत आहे कारण 8 त्रिक 24. छान. सर्वांचं उत्तर बरोबर आलं. सर्वांचंच अभिनंदन.
ओके. बघा 7 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सिद्धी, तनिष्क, आरुष आणि वेदांत. आता ए ऑप्शन निवडणारे विद्यार्थी पहा, श्रेया, स्वरा आणि ओम तिघांचं चुकलेलं आहे उत्तर. आपण चेक करूयात तुमचं एक उत्तर कसं आलं पाहूया. उत्तर 4 यायला पाहिजे होतं पर्याय क्रमांक. आता मला सर्वप्रथम सांगा यम म्हणजे किती रे? यम ची किंमत किती? 1000. 1000. पुन्हा डी ची किंमत किती? 500. 500. आणि त्यानंतर एल ची किंमत किती? 50. हा. तर ही पदावली सोडवत असताना अगोदर वजाबाकी क्रिया करायची की भागाकार क्रिया करायची? भागाकार. बरोबर, भागाकार क्रिया आधी करायची. मग 500 ला जर 50 न भागलं, बाजूला करून बघा तुम्ही, 500 भागिले 50 जर केलं किंवा 500 ला 50 न भागलं तर या शून्याला हा शून्य गेला आणि 5 एके 5 आणि 5 10 50 म्हणजे 10 उत्तर येते. 500 भागिले 50 आणि 1000तून 10 वजा केल्यानंतर उत्तर किती येते? 990. म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आणि तुमचं 10 कसं आलं रे? 3 विद्यार्थ्यांचं अगोदर वजाबाकी क्रिया केली का तुम्ही? हो सर. लक्षात ठेवा, पदावली सोडवत असताना गुणाकार भागाकार क्रिया ही पहिल्यांदा करायची, त्यानंतर बेरीज वजाबाकी. त्यामुळं 3 विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. स्वरा समजलं का? ओके, छान. बघा 7ची 7 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड, सर्वांचंच अभिनंदन. तनिष्क, सिद्धी, आरुष, स्वरा, ओम, वेदांत आणि श्रेया. व्हेरी गुड. तरीही मी स्पष्टीकरण देतो. पदावली आहे, याची किंमत सांगा किती? 18. 17. 18. 17 सर. 17. 10 आणि पुढे 7, 17. पुढे याची किंमत किती? 9. 9. त्यानंतर किंमत 4. ची किंमत 100. आता बेरीज आणि वजाबाकी या दोन क्रियेत जी अगोदर आलेली आहे ती करायची. मग पहिल्यांदा आपण ही क्रिया करूया. सांगा 17 अधिक 9 किती रे? 26.
चार गेलं 22. 22 बरोबर. सर्वांचं उत्तर बरोबर आलं. सर्वांचं अभिनंदन. बरेच विद्यार्थी एका सेकंदात सोडवत आहेत. मला थोडी शंका येते, तुम्ही मागचं बघताय की काय. कमीत कमी 20 सेकंद तरी लागावेत. अगदी 1-2 सेकंदात सगळ्यांचा रिस्पॉन्स येत आहेत. कोण बघून ऑप्शन निवडत नाही ना? ओके, व्हेरी गुड. बघा, 7चे 7 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. श्रेया, सिद्धी, आरुष, तनिष्क, ओम, स्वरा, वेदांत. व्हेरी गुड. एक्सप्लेन करूया. सगळ्या याची किंमत किती रे? 31 बरोबर. आणि याची किंमत 1 आणि एक बरोबर. पर्याय क्रमांक 2. ओके. याचंही उत्तर 7चे 7 विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. व्हेरी गुड. श्रेया, तनिष्क, आरुष, ओम, सिद्धी, वेदांत, स्वरा. व्हेरी नाईस. तर एक्सप्लेन करूया. 2.5 लाख लिहिताना बघा, अगोदर आपण असं आखायचं चुकू नये म्हणून. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष. हा, आता 2.5 लाख सांगितले. 2.5 म्हणजे कसले 2.5 लाख रे? 2 आणि अर्धा. हा, 2 आणि अर्धा म्हणजे 2 लाख आणि किती हजार होणार मग? 50. मग असा पर्याय कुठे आहे बघा? डी ऑप्शन मध्ये. हा, देवनागरी मध्ये लिहायचे. म्हणजे 2 मराठीमध्ये अंक, इथं 500. पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर.
ओके. याही प्रश्नाचं उत्तर 7 विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेलं आहे. ओम, आरुष, सिद्धी, श्रेया, तनिष्क, स्वरा, वेदांत. व्हेरी गुड. बघा प्रश्न काय होता. आता इथं जर असं लिहिलं बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि त्यानंतर काय असते लक्ष. 9 एककाच्या घरात येणार, 7 दशकाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये 7, शतकाच्या घरामध्ये 8, 5,000च्या घरामध्ये, 10,000च्या घरामध्ये 8 आणि लक्षच्या घरामध्ये 3. आता तुम्हाला विचारलंय काय इथं, हजाराच्या स्थानावरचा अंक. मग हजाराच्या स्थानावरचा अंक कुठला आहे? 5. पण तो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात विचारलाय, म्हणजे हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. पर्याय क्रमांक 2 बी. सर. सगळ्यांनी उत्तर छान दिलं. पुनश्च सर्वांचं अभिनंदन. सर तुमची स्क्रीन दिसत नाही. 7 अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी द्याल? सर पोल. ओके. याही प्रश्नाचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. पहा, श्रेया, ओम, आरुष, तनिष्क, सिद्धी आणि स्वरा. व्हेरी नाईस. आता बघा, 7 अंकी सर्वात मोठी विचारली का नाही, की आपण 9 डिजिट 7 वेळा लिहायचा सर. पण इथं त्यांनी शब्द वापरलाय त्यातलं सम. सम म्हणजे काय करायचं, शेवटचा जो एकक स्थानचा 9 आहे तो अंक 8 करायचा. बघा, ही झाली 7 अंकी सर्वात मोठी समसंख्या. मग हा ऑप्शन कुठं आहे पहा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 सर. मी काय म्हणतोय, तुमच्या सर्वांची पुस्तकं तुमच्याकडे नवनीत आहे का आत्ता जवळ? हो सर. तुम्ही पहिल्यांदा हो सर. बरं का, सर्वांनी नवनीत झाकून ठेवा. सर्वांनी झाका सर्वांनी. कारण हो सर. बरं का, तुम्ही उत्तर 1 सेकंदात, अर्ध्या सेकंदात देताय. तुम्ही मागचं उत्तर बघताय असं मला वाटायला लागले. तुम्ही तुमचं काम करत नाही. मी आधी तयार करतोय. सर मी पण नाही बघत. मग मी काय म्हणतोय, तुम्ही अगोदर नवनीतात प्रश्न सोडवू नका. तुम्ही अर्ध्या सेकंदात सगळ्यांची उत्तरं येत आहेत. तुम्ही नवनीतात अगोदर उत्तर सोडू नका. स्क्रीनवर दिसल्यानंतर सोडवायला सुरुवात करा. नवनीत सर्वांनी झाकून ठेवा. ठेवलंय सर. तुम्हाला 1 मिनिट मी वेळ देतोय. वेळ भरपूर आहे.
ओके, सातही विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. ओम, श्रेया, सिद्धी, आरुष, तनिष्का आणि स्वरा. स्पष्टीकरण बघू. 2,2500 म्हणजेच 2,250. पण हे आंतरराष्ट्रीय संख्याचनात लिहायचे, म्हणजे हे सर्व अंक इंग्रजीमध्ये लिहायचे. असा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. डी, अगदी बरोबर. अशा पद्धतीनं आपला स्वाध्याय 1.2 संपलेला आहे. म्हणजे 1.2 झाला, 2.1 झाला. मला सांगा 2.2 घेऊ का? 10 गणित आहेत पण वेळ होणार. कंटाळा आला असेल तर बंद करूया, कारण तुम्ही दिवसभर शाळा केलेली आहे. तर घ्या सर. आ, बोला की. जास्त नाही, 15-20 मिनिटं लागतील. बघा, सर्वांची इच्छा असेल तर घेऊया. सर घ्या. सर घ्या. सर घ्या. सर घ्या. सर घ्या. बर, ओके. सोपं आहे, अतिशय सोपं आहे ते सुद्धा. आता याच्यातील पहिला प्रश्न बर का, तुम्हाला स्क्रीनवर 2 प्रश्न दिसत आहेत. त्यातला पहिला प्रश्न. सर. सर. हो, सर कॉल होत नाहीये. एकच मिनिट होईल आता. ओके, 7/7 विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. पहा, तनिष्क, ओम, आरुष, स्वरा, सिद्धी आणि वेदांत. व्हेरी गुड. हा, आता आपण याचं स्पष्टीकरण बघूया. काय लिहिलेलं आहे बघा. एकक, दशक, शतक, पुन्हा इथं हजार, इथं 10,000 आणि इथं लक्ष. म्हणजे 9 लक्ष किंवा 9,90,999 असा पर्याय कोणता आहे? 2. पर्याय बी. पर्याय बी. सर. बरोबर, पर्याय बी आहे. आता दुसरा प्रश्न बर का. मला वाटतंय बर का. हा, बोला की. 30 सेकंदच घ्या सर, टाइम खूप वेस्ट होतोय. बर बर, चालेल. 30 सेकंद वेळ देतो. हा हा, ओके ओके.
व्हेरी गुड. 7चे 7 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. काय केलं? सर्वात मोठी 7 अंकी संख्या म्हणल्यावर 9 अंक किती वेळा तुम्ही? 7 वेळा. आणि त्यातनं एक वजा करायचं म्हणजे एक स्थानी एक लिहायचं. 9तून 1 केलं 8 आणि बाकी 9 दुसरं 6 वेळा. 9,998. 99,99,998. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. हा सोडवायचे 3रा. हा, आता इथं बघा 7 पैकी 6 विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पैकी 4 विद्यार्थ्यांचं बरोबर आहे. श्रेया, तनिष्क, ओम आणि वेदांत. आणि मग सिद्धीनं पर्याय क्रमांक 1 निवडलेला आहे आणि सी पर्याय आरुषनं निवडलेला आहे आणि स्वरानं उत्तरच दिलेलं नाही. चेक करूया आपण 3रा प्रश्न. बघा मी अगोदर लिहितो एकक, दशक, शतक, हजार, दश हजार आणि लक्ष. आणि इथं पुन्हा दशलक्ष लिहितो खाली. एकच मिनिट, इथं लहान अक्षर काढतो तो. इथं लक्ष आणि इथं दशलक्ष. हा, आता लक्ष द्या. 9 दशलक्ष म्हणजे दशलक्षाच्या घरामध्ये आपल्याला 9 लिहावं लागणार. दशलक्षाच्या घरामध्ये किती लिहावं लागणार? 9. मग इथं 0 येणार, इथं 0 येणार, इथं 0 आणि पुढे 9 आहे म्हणजे 9 एकक येणार. बरोबर का रे? हो सर. हो सर. असा पर्याय कुठं आहे बघा? 9 नंतर 5 0 आणि त्यानंतर 9. पर्याय बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे चुकलेलं आहे. आता हा प्रश्न सोडवा 4था. ओके, 6 विद्यार्थ्यांना बरोबर उत्तर दिलेलं आहे. एक विद्यार्थी रिमूव्ह झाला वाटतं. बरं असू द्या. सिद्धी, तनिष्क, आरुष, श्रेया, स्वरा आणि ओम. व्हेरी गुड. त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. हा बघा मी अगोदर लिहून घेतो व्यवस्थित. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. आता बघा
80 लक्ष. 80 लक्ष म्हणजे आपण काय करूया, लक्षच्या घरामध्ये 80 लिहिता येत नाही, मग 8 हे दशलक्षच्या घरामध्ये लिहूया. 80,000. आता इथं 0 आणि इथं 8 लिहूया. 80,000 आणि पुन्हा 80 आहे. 80 म्हणजे 0 एकक आणि 8 दशक आणि शतक 0 येणार. इंग्रजीमध्ये अंक लिहितोय मी. असा ऑप्शन कोणता आहे बघा मग? A1 1 करायचं मग. बरोबर, ऑप्शन 1 आहे. 6 विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलं, 1 विद्यार्थी नव्हता मला वाटतंय. हा 5वा प्रश्न. त्याला 30 सेकंद फक्त वेळ देतो. ओके, छान. बघा 6ची 6 विद्यार्थ्यांनी उत्तर छान दिलं. सिद्धी, श्रेया, तनिष्क, आरुष, ओम, स्वरा. व्हेरी नाईस. एक्सप्लेन करूया. आता मोजायचं कसं बघा, एकक दशक. अगोदर मी तुटक तुटक देतो. किती शून्य आहेत रे एकूण? अरे शून्य किती आहेत? 5 ना. हा, मग एकक दशक शतक, हजार दशहजार लक्ष दशलक्ष, मग किती आलं? 99 लाख. किती आलं? 99 लाख. म्हणजे पर्याय क्रमांक 2 बी. 5व्यासाठी बी. आता हा प्रश्न 6वा. आता बघा 2 विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. श्रेया, सिद्धी, स्वरा आणि आरुष बरोबर आहे. बघूया आपण कोणाचं चुकलंय. ओमनं पहिला पर्याय सिलेक्ट केलेला होता पहा, आणि तनिष्कनं 3रा पर्याय सिलेक्ट केला होता. पण चेक करूया तुमचं काय चुकतंय. सर्वात मोठी 9 अंकी संख्या म्हणलं का नाही, 10 अंकी, की 9 हा अंक 10व्या लिहायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता बघा गट कसा करतोय, उजवीकडून डावीकडे. ह्या 3चा एक गट, ह्या 2चा, या 2चा आणि ह्या 1चा. मग ह्याला अब्ज म्हणायचं, ह्याला कोटी म्हणायचं, ह्याला लाख आणि ह्याला हजार. मग काय आलं? 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999. 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999. म्हणजे 2 नंबरचा पर्याय बरोबर होता. तनिष्का समजलं? हो सर. ओके. आता फक्त 4च प्रश्न राहिलेत. 5 मिनिटांमध्ये आपला तास संपेल. सातवा प्रश्न.
बघा याचं उत्तर 6 पैकी 5 विद्यार्थ्यांना बरोबर दिलं. तनिष्क, सिद्धी, आरुष, श्रेय आणि स्वरा. चुकलं कोणाचं बघूया आपण. ओमचं चुकलं पहा. ओमनं पर्याय वेगळा सिलेक्ट केला होता. बघा आता ओम तुझ्यासाठी स्पष्टीकरण देतो. 33,70,278. अगोदर मी लिहितो एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. आता इथं जागा थोडी कमी पडते खरं. आणि 10 कोटी. आता बघा 33 कोटी. मग इथं 10 कोटीच्या घरामध्ये एक 3 लिहितो आणि कोटीच्या घरामध्ये 3 लिहितो. 33 कोटी 70,000. आता दशलक्षच्या घरात झिरोल्या, लक्षच्या घरामध्ये झिरोल्या. 70,000 त्यातलं इथं 7 इथं 0. 70,000 आणि 278. आता हेच मी देवनागरीमध्ये लिहिलं ते आता आंतरराष्ट्रीय लिहितो. 33,00,70278. बघा कोणता पर्याय आहे. 33,00,70,278 पर्याय 3. ओम समजलं का. 7. हो सर. सर 70. ओके. आता प्रश्न 8वा. 70 कोटी येते. 70 कोटी दुसरा पर्याय बी येते. कोणतरी उत्तर देत होतं. कुणी दिलेलं उत्तर मगाशी. बी 70 कोटी असं कोण बोलत होतं. पोल चालू असताना तोंडातून शब्द बाहेर नाही आला पाहिजे. बरं आता 6 पैकी 5 विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलं. सिद्धी, श्रेया, तनिष्क, स्वरा आणि आरुष. कुणाचं चुकलं मग मला बघू द्या एकदा. ओमचं काय झालंय बघा. सर माझं मी 70 कोटी काढलं होतं पण माझं ती चुकून डब्ल्यू बटन. बर आपण एका 9 अंकी संख्येत दशकोटी 9 अंकी संख्या आहे आणि दशकोटी स्थानावर 7 अंक आहे. आता इथं लिहितो मी एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि 10 कोटी. ओके. आता ही 9 अंकी आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके. दशकोटी स्थानावर 7 म्हणजे इथं 7 आहे आणि उर्वरित वर 0 देतो. 1 2 3 4 5 6 7 8. आता मोजूया. गट तयार करू. किती आलं मग. 70 कोटी. पर्याय क्रमांक 2. ओके. लास्ट 2 प्रश्न राहिलेत पहा. याला पण 30 सेकंद आपण वेळ देऊया नेहमीप्रमाणे.
ओके, 3 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे बघा. तनिष्क, सिद्धी आणि आरुष. आणि मग चुकलं कोणाचं बघा, हे ओमचं एक चुकलेलं आहे आणि श्रेयाचं एक चुकलेलं आहे. आणि स्वरानं उत्तरच दिलेलं नाही या प्रश्नाचं. आपण चेक करूया. 23 लक्ष, मी संख्या लिहितो. 23 लक्ष 25,000 आणि 919 ही संख्या आहे. आता प्रश्नचिन्हाची आपल्याला संख्या शोधायची आणि उजवीकडची संख्या 23 लक्ष 35,000 आणि 919. आता ह्या दोघांच्या दरम्यानची संख्या शोधायची. इथं पण 23 लक्ष आहे, इथं पण 23 लक्ष आहे, इथं 25,000 आहे आणि इथं 35,000 आहे. मग 25,000 आणि 35,000च्या मधली संख्या शोधायची. म्हणजे तुम्हाला 1000 आणि 10,000 स्थानचा अंक बघावा लागेल. आता बघा बरं, पर्याय 1 बघा, 23 29 829 असं आहे. आता प्रत्येक ठिकाणी 23 लक्ष आहेच. आपल्याला 25,000 आणि 35,000च्या मधलं बघा, इथं बरोबर 29,000 सापडलं. म्हणजे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 1. समजलं? हो सर. हा, ओके. आता शेवटचा प्रश्न आपला बाकी आहे, त्यालाही 30 सेकंद वेळ देतो. पोल चालू होतोय. व्हेरी गुड. स्वरा, सिद्धी, तनिष्क, आरुष चौघांचं उत्तर बरोबर आहे. दोघांचं उत्तर चुकलेलं आहे. बघूया कोण आहेत. श्रेय आणि ओम. काय चुकले आपण चेक करूया. हा, ही संख्या अक्षरी लिहायची. सोपं आहे की रे. एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000 म्हणजे 68,500. आता इथं काय म्हणलंय, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. आता ही संख्या 68,500 हे बरोबर आहे. त्यानंतर ह्याला 68,500 सुद्धा म्हणतात. म्हणजे पहिलं पण बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. आणि यालाच बघा, याला एकक म्हटलं, याला दशक म्हटलं, याला शतक म्हटलं, याला हजार आणि याला 10,000 म्हटलं. आता याला आपण असं पण म्हणू शकतो का, याला 685 शतक असं पण म्हणू शकतो. म्हणजे 3 पण बरोबर आहे. म्हणजे 685 दशक हे चुकीचं आहे. आपल्याला विचारलंय कोणते अक्षर लेखन नाही, म्हणजे 4 नंबरचा पर्याय तुम्ही निवडायला पाहिजे होता. सर मी निवडलाय. हा, ओके, असू द्या. बरं, आता जवळजवळ 1.25 तास आपण घड्याळी घेतला. पोल घेतल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागला, नाही तर 1.25 तासामध्ये आपलं आजचं हे 2 स्वाध्याय संपलं असतं. परंतु पोल घेतल्यामुळं तुम्हाला कमी वेळामध्ये गणित अचूकपणे सोडवण्याची सवय लागेल. चालेल, बस करूया. सर हा, बोला. ऐका ना सर. आता तुम्हाला अभ्यास बरं का, शाळेचा पण असेल आणि हा सुद्धा असेल. त्यामुळं 1.2 आणि 2.2 आज 2 स्वाध्याय झालं. तुम्ही फक्त काय करा, प्रश्न क्रमांक आणि उत्तराचा पर्याय क्रमांक एवढं लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुम्हाला लोड होणार नाही. तेच म्हणणार होतो. हा, चालेल, एवढंच करा. चालेल, बाय, बस करूया. बाय सर, गुड नाईट. बाय सर, हॅव अ नाईस. बाय सर, गुड नाईट. बाय बाय.